घरात भाजी नसताना तुम्ही काय बनवता? मंडळी, आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीपासून मस्त अशी चमचमीत रेसिपी बनवून दाखवणार आहे. भाजी अवेलेबल नसते तर अशी ही चणा डाळीची तुम्ही मस्त झणझणीत चमचमीत अशी ही रेसिपी बनवू शकता. नक्की ट्राय करून बघा, खायला खूपच भारी लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. ही बघा. आता चणा डाळ चांगली निवडायची, कधी-कधी यामध्ये खडे असतात. यानंतर 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि अर्धा ते 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची. तर मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. हे बघा, छान अशी फुलली गेलेली आहे. अशी पण चणा डाळ लवकर शिजते, जास्त वेळ लागत नाही शिजायला. अर्धा तास पुरेसा आहे, तुम्ही 1 तास सुद्धा ठेवू शकता. यानंतर इथे कढई गरम करायला ठेवली आहे. तेल घालूया कढईमध्ये. तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. मोहरी आणि जिरं छान खमंग सुगंध येईपर्यंत चांगलं तडतडू द्यायचं. यानंतर हिंग पावडर घालायची. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले, ते सुद्धा घालते. यासाठी आपल्याला कांद्याची जास्त गरज लागणार आहे. कांदा थोडा जास्तच घालायचा. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, याचा कच्चेपणा जाईपर्यंत. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता 7-8 पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घातल्यात, यामुळे फ्लेवर खूप छान येतो. लसूण पाकळ्या घालताना ठेचूनच घाला. कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवर छान असं मी मिक्स करून घेतलं आहे. आता यानंतर यामध्ये 1 चमचा आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. तुम्ही फक्त आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता. सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरच्या पेस्टचा नक्की वापर करा. छान असं स्लो फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे. सकाळच्या घाईगडबडीत फक्त 10 मिनिटात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. करायला खूप सोपी आहे, खूप कमी पदार्थामध्ये आपण बनवतोय. शिवाय चवीला सुद्धा अप्रतिम लागते. आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय. टोमॅटो सुद्धा चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये काही घरगुती मसाले घालूया. तर मसाल्यांमध्ये इथे मी पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घेतली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ घातलंय आणि थोडंसं पाणी घातलंय, म्हणजे मसाले चांगले शिजले जातील. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. मसाला मस्त शिजलेला आहे. आता भिजवलेली चणा डाळ यामध्ये घालायची आहे. चणा डाळीत जे पाणी होतं त्यामधलं थोडं पाणी मी काढून टाकलं आणि बाकीचं पाणी सकट ही डाळ यामध्ये घातली आहे. आता याला छान चव येण्यासाठी थोडंसं गूळ घातलेलं आहे. ऑप्शनल आहे, पण तुम्ही सुद्धा घाला. यामुळे ही डाळ कांदा छान लागते. आपण मस्त डाळ कांद्याची मस्त चमचमीत भाजी बनवतोय. झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं स्लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. सकाळच्या घाईगडबडीत फक्त तुम्ही 10 ते 15 मिनिटात ही भाजी बनवू शकता. शिवाय खायला खूपच चांगली लागते. 10 मिनिटं मी ही भाजी छान शिजवून घेतली. एकदा मिक्स करून घेऊया. पाहूया मस्त डाळ शिजलेली आहे का? ही बघा, डाळ छान शिजलेली आहे. यापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही. मस्त आपली अशी ही चणा डाळ कांदा तयार झालेली आहे. घरामध्ये कधी-कधी भाज्या नसतात, तर या पद्धतीने तुम्ही अशी ही चणा डाळ कांदा बनवू शकता. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. मंडळी, तुम्ही कधी केली नसेल अशी ही भाजी, तर तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. ही भाजी खायला चपातीबरोबर, भाकरीबरोबर मस्त लागते. शिवाय भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. आहे की नाही झटपट बनणारी, शिवाय तोंडाला चव येणारी रेसिपी. कधीतरी काहीतरी वेगळं खायची इच्छा होत असेल तर तुम्ही या पद्धतीने अशी ही चणा डाळ कांदा बनवू शकता. लंच, डिनरसाठी किंवा टिफिनसाठी बनणारी अशी पटकन ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही डाळ कांद्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.